टेक्निकल काही प्रॉब्लेम झाल्यामुळे उशीर झाला आज. भक्त्या मामभिजानाति यावन्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्. श्रीमद्भगवद्गीता मोक्ष संन्यास योग 18वा अध्याय श्लोक क्रमांक 55, ओवी क्रमांक 1211 इथपासून आजच्या ह्या क्रमिक चिंतनाला आरंभ करत आहोत. भक्त्या माम अभिजानाति. भगवान सांगतात की भक्तीच्या माध्यमातून मी जेवढा आहे आणि जसा आहे तसं भक्त जाणतात आणि जाणल्यानंतर माझ्या स्वरूपामध्ये प्रवेश करतात, म्हणजे मत स्वरूप होतात. हा अर्थ या श्लोकाचा पाहिल्यानंतर या श्लोकावरती ज्ञानेश्वर महाराजांनी 100 पेक्षा जास्त ओव्यांच्या माध्यमातून भाष्य केले. आणि भक्तीच्या माध्यमातून भगवंताचं यथार्थ स्वरूप कसं जाणलं जाऊ शकतं याचा विचार करताना ज्ञान भक्ती यांचा समन्वय करून ज्ञानानंतर सुद्धा भक्ती कशी घडू शकते आणि ती अद्वैतात्मक भक्ती कशी आहेत हा विचार सांगत असताना भक्तीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या स्वतःची ओळख होते. आणि ही स्वतःची ओळख ही वास्तव ओळख आहे. काल म्हटल्याप्रमाणे आपल्याला आपली ओळख ही देहाच्या संबंधातून ओळख, देहाच्या वर्ण आश्रमानुसार ओळखली ओळख आहे, देहाच्या लिंगानुसार ओळख आहे, देह सापेक्ष असणाऱ्या व्यक्तींच्या अनुसार आपल्याला ओळख आहे. परंतु आपल्याला आपली वास्तव ओळख म्हणजे माझी ओळख सच्चिदानंद स्वरूप आत्मा ह्या स्वरूपाची ओळख ही खरं वास्तव ओळख आहे. आणि ह्या ओळखीमध्ये सगळे समाविष्ट होतात आणि हीच खऱ्या अर्थाने वास्तविक मानवी जीवनाची ही ओळख आहे. इथे अभेद स्थिती आहे. आणि ह्या अभेद स्थितीचं वर्णन गेल्या 2-3 दिवसापासून आपण पाहत आहोत की जिथे केवळ ज्ञानोत्तर काळातील ही स्थिती आहे, भगवत साक्षात्काराच्या नंतरची ही स्थिती आहे, जिथे कमीत कमी शब्द वापरले जातात, कमीत कमी संवाद केला जातो, परंतु तिथे शब्दांच्या ऐवजी केवळ बोधाचाच विचार केला जातो, केवळ स्थितीचा विचार केला जातो.
केवळ तदाकारतेचा तन्मयतेचा विचार केला जातो, किंबहुना केवळ एकरूपतेचा विचार केला जातो. ही एकरूपता कशी आहे, कल्पना येण्याकरता दृष्टांत मौल्य देत आहे. जेव्हा कापूर जळो सरे, तयाची नाम अग्निपुरे, मग उभयताती पुरे आकाश जेवी. जेव्हा कापूर आपल्या समोर असतो आणि कापराला प्रज्वलित करण्यासाठी दुसऱ्या बाजूला आपल्याकडे अग्नी असतो, अग्नीच्या साह्याने कापराला स्पर्श केला तर अग्निही प्रज्वलित होतो आणि अग्नी आणि कापूर एकत्रित हा जळू लागतो. आणि एकदा कापूर प्रज्वलित झाला आणि प्रज्वलित होऊन हळूहळू हळूहळू त्यातलं कापराचं अस्तित्व जे आहे ते समाप्त होत. माऊली म्हणतात, जेव्हा कापूर जळो सरे, कापराची वडी अग्नीच्या माध्यमातून जेव्हा प्रज्वलित होते आणि जेव्हा ती जळत 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 समाप्त होण्याची वेळ येते, तेव्हा लोक कापूर जळाला असं म्हणत नाही, तयाचे नाव अग्निपुरे. ते असं म्हणतात की आता अग्नी भिजलाय. पहिल्यांदा कापूर प्रज्वलित केला आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर तो स्वतः जळत असताना शेवटी त्याला जाळून किंचित क्षण अग्नी राहतो आणि नंतर तो अग्निही समाप्त होतो. म्हणजेच कापराला जाळून अग्निही स्वतः कापराच्या बरोबर नाहीसा होतो. पण शेवटची भाषा आहे, अग्निही आता विसला. किंवा जेव्हा कापूर जळो सरे, जेव्हा कापूर जळण्याचं सरतो, हे समाप्त होतो, तेव्हा शेवटच्या क्षणी त्या कापराला कापूर नाव न राहता त्या कापराला अग्नी राहणं. ज्या अग्नीने कापराला जाळलं, कापराला जाळल्यानंतर तो शेवटी अग्नी राहतो, तो अग्नीही त्याचंही अस्तित्व पुरे होतं, पूर्ण होतं, म्हणजे तोही जळून जातो. तयाचे नाम अग्निपुरे. आता मग काय गेलं, कापूरही गेला, अग्नीही गेला, मग ही झाली दोन. मग माऊली म्हणतात उभयातीत. उभयातीत, उभय म्हणजे दोन. दोन म्हणजे कापूर, दुसरा म्हणजे अग्नी. हे उभय, हे दोन्हीही जाऊन त्या दोन्हीच्याही पलीकडे काय, उभयातीत जीवी आकाश उरे. त्याप्रमाणे एक आकाश शिल्लक. अग्नी आणि कापूर किंवा कापूर आणि अग्नी या दोघांच्या संबंधामध्ये अग्नीने कापुराला जाळून शेवटी कापूरही शिल्लक राहिला नाही. पण ह्या दोन्ही क्रिया ज्या आकाशामध्ये घडतात ते आकाश मात्र अजून शिल्लक, अजून म्हणजे केवळ आकाश शिल्लक. तसं अज्ञानाची निवृत्ती करण्याकरता ज्ञान आहे. ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती करून ज्ञानाच्या नंतर अज्ञानाच्या नंतर ज्ञानही निघून जात आणि खाली जे शिल्लक राहते ती आहे स्वरूप स्थिती, ती आहे ब्रह्मस्थिती. त्यामध्ये आता अनेक गोष्टी घ्या. द्वैताला निवृत्त करून अद्वैतही निवृत्त होतं, सापेक्ष अद्वैत. आणि मग खाली जे शिल्लक राहतं ते केवळ अद्वैत.
हाच सिद्धांत समजून सांगण्याकरता पुन्हा दृष्टांत. का धाडलिया एका एकू, वाढे तो शून्य विषेखू, तैसा आहे नाहीचा शेखू, मीची मग अथी. बर, गणिताच्या भाषेमध्ये आता तोच अद्वैताचा सिद्धांत मौली आपल्या समोर प्रगट करतात. काय सिद्धांत आहे? एका एकू धाडिलिया. धाडिली शब्दाचा अर्थ आहे पाठवणे. काय पाठवले आहे? एका एकू धाडिलिया, एकातून एक पाठवून दिला, काढून टाकलं, म्हणजेच एकातून एक वजा केला. एका एकू धाडिलिया. मग एकातून एक वजा केल्यानंतर खाली काय शिल्लक राहील? मग वाढे तो शून्य विषय हो. पण खाली काहीच शिल्लक राहत नाही, पण असा गोल आकार केला जातो, म्हणजे शून्य असा शिल्लक राहतो. एकातून एक वजा केल्यानंतर खाली शून्य शिल्लक राहतो. तसं म्हणजे एका एक धाडलिया, वाढे तो शून्य विषय खूप विशेष असा शून्य तिथे राहतो. तसं म्हटले, आहे नाहीचा शेखू, मीच मग अधी. त्याप्रमाणे आहेच्या मधून नाही वजा करा, किंवा नाहीच्या मधून आहे वजा करा, किंवा आहेच्या मधून नाही वजा केल्यानंतर आहे नाही ह्या दोन्ही सापेक्ष कल्पना निघून जातात. आहे तैसा आहे नाहीचा शेखू, किंवा आहे आणि नाहीच्या शेवटी, म्हणजे आहेतून नाही वजा करा, मग खाली काय राहतं? शेखू मीच मग अथी. शेवटी फक्त त्या दोघांच्या अभावाच्या नंतर भगवंत म्हणतात, मीच एक अस्तित्व स्वरूप मी राहतो. इथे आहे नाहीच्या दोन्ही सापेक्ष कल्पना केल्यानंतर सुद्धा निरपेक्ष अस्तित्व शिल्लक राहते. निरपेक्ष अस्तित्व. तिथे आहेचाही संबंध नाही आणि नाहीचाही संबंध. या म्हणण्याचा अर्थ असा आहे, ब्रह्मस्वरूप जे आहेत ते आहे ह्या शब्दाचाही विषय नाही आणि नाही ह्या शब्दाचाही विषय नाही. मग आहे आणि नाही या दोनही प्रकारच्या शब्द संकल्पनेचा जेथे निराश होतो आणि खाली जे शिल्लक राहतं ती स्वरूप स्थिती शिल्लक राहते. ती अवाच्य आहे, ती निर्वाच्य आहे, ती शब्दातीत आहे. आता त्या आत्मवस्तूचा निर्देश तुम्हाला आहे नाही अशा कोणत्याच शब्दात करता येईल. तर आता ती वस्तू आहे आणि नाहीचा विषय नाही. तुम्ही अस्तित्व सिद्ध केल्यानंतर ती आहे असं नाही, आणि तुम्ही त्याचं अस्तित्व नाकारल्यानंतर ती नाही असं नाही. मग त्या वस्तूचं म्हणजे आत्मवस्तूचं प्रामाण्य तुमच्या आहे आणि नाही या भाषेतील शब्दामध्ये नाही. म्हणजेच ती आत्मवस्तू शब्दांच्या अतीत आहे. तिथे काहीच बोलणं होऊ शकत नाही. असं कसं काय म्हणतात?
हे स्पष्टीकरण पुन्हा पुढच्या काही ओव्यांच्या मध्ये, तेत ब्रह्म आत्मा ईशू या बोला मोडे सौरसू, न बोलण्याही पैसू नाही देत. अशी जी स्थिती आहे, मग आता खाली आहे नाहीच्या नंतरच खाली जी स्थिती उरते त्याला तुम्ही काय म्हणणार? आणि जेव्हा तुम्ही त्याला म्हणणार तेव्हा तुम्हाला पुन्हा शब्दाचाच आश्रय घ्यावा लागेल. हे वर्णन करणं पुढे अतिशय संवेदनशील होऊन जाते. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या अस्तित्व रूपी चैतन्य तत्वाला, किंवा आपण फक्त आता अस्तित्व म्हणूया, त्या शुद्ध अस्तित्वाला भाषेतून निर्माण होणाऱ्या एकाही शब्दाची आवश्यकता नाही, एकाही वर्णाची आवश्यकता नाही. कारण त्याचं अस्तित्व इतकं शुद्ध आहे की आता ते तुमच्या भाषेच्या आहे नाहीच्या कोणत्याच परिभाषेमध्ये येत. अहो म्हटले, आतापर्यंत तुम्ही ज्याला ब्रह्म हा शब्द वापरला, आत्मा शब्द वापरला, ईश्वर शब्द वापरला, ते म्हटले हे सगळे शब्द अज्ञान अवस्थेमध्ये असल्यामुळे त्या तत्वाचा बोध करण्यासाठी काहीतरी शब्दांचा प्रयोग करायला पाहिजे होता. म्हणून आम्ही शब्दांच्या प्रयोगाच्या मध्ये, ज्या शब्दांच्या मध्ये कमीत कमी चुका आहेत, असे उण्या शब्द, उण्या शब्दांचे म्हणजे उण्या दोषांचे शब्द आम्ही प्रयोगात आणले. पण आता आम्हाला तिथे कोणता शब्द वापरायचा नाही. आत्मा जो आपल्या देहाच्या संबंधाने देहाला व्यापून नाही आता, परंतु जिथे देहाचंच अस्तित्व नाही, कारण रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर जिथं सर्पाचं अस्तित्व राहत नाही, कारण सर्प दोरीच्या अज्ञानामुळे भासत होता. आता दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्व भासणारच कसा, मग त्याच्या सापेक्षतेने येणाऱ्या कल्पना तरी कशा असतील. म्हणून देहाला व्यापून चैतन्य तत्वाला आत्मा म्हणतात आणि ब्रह्मांडाला व्यापून असणाऱ्या सगळ्या तत्वाला ब्रह्म म्हणतात. परंतु त्या आत्मसाक्षात्कारानंतर ह्या अध्यासाच्या पोटातून निर्माण होणारं प्रतीत होणारं जे विश्व आहे, त्या अध्यासाला कारण असणारं अविद्या आणि अज्ञान त्याची निवृत्ती झाली. मग आता खाली केवळ स्वरूप स्थिती राहिली. पण त्या ब्रह्मस्थितीसाठी कोणत्याही शब्दाची गरज नाही. म्हणून आता देहाचा आणि जगाचा बाध झाला. देहाचं बाध झाल्यामुळे आत्मा शब्दाचा प्रयोग करू शकत नाही. जगाचा बाध झाल्यामुळे आता ब्रह्म शब्दाचाही प्रयोग करू शकत नाही. आणि आता नामरूपात्मक जगतच नाही, तर ह्या सगळ्यांचं ईशण, ईशत्व, नियंत्रण जो परमात्मा करतो, त्यासाठी आपण ईश्वर शब्दाचा प्रयोग करतो. पण आता जगताचंच अस्तित्व आता राहिलं नाही. मग आत्मा, ब्रह्म, ईश या बोला मोडे सौरसू, अर्थात हे जे काही बोलणं आहे, या बोलण्यातलं आता स्वारस्य सुद्धा नष्ट झालं आहे. म्हणजे या बोलण्याला सुद्धा तिथे अवकाश राहिला नाही. कारण शक्तिवृत्तीने या शब्दांचा प्रयोग करत होतो, लक्षणावृत्तीने शब्दांचा प्रयोग करत होतो. परंतु अशा ह्या अद्वैत स्थितीमध्ये ना शक्तिवृत्तीने ह्या शब्दांचा बोध करता येत, ना लक्षणावृत्तीने बोध. मग आता
न बोलण्याही पैसू नाही तेथे. मग आता या पदाचा नामनिर्देश कोणत्याच बोलण्याच्या विषयातून होत नाही. न बोलण्याही पैसू नाही ते. आता बोलण्याच्या विषयाचाही विषय नाही हे तत्व, आणि न बोलण्याच्या विषयाचंही तत्व. मग काय करा, त्याच्याविषयी आता मौन व्हा. शब्द खूप झाले, बोलणं खूप झालं. आता जे आपण अनुभवलं आहे, जे आपण ऐकलं आहे, ते प्रत्यक्ष अनुभवातून आहाची बोलाची वालीफ फेडिजे, मग ब्रह्माच्या अंगा घडीजे. वर वर दिसणाऱ्या त्या शब्दांच्या बोलण्याचे टरफल बाजूला काढा, आणि मग त्या चैतन्याशी अनन्यत्वाने एकरूप व्हा. ही अनुभूती आहे. तेथे न बोलणे ही न बोलवणी. आता त्या परमात्म्याच्या बद्दल कोणता शब्दच वापरता येत नाही. मग जर त्या ठिकाणी बोलताच येत नाही, तर आता बोलून त्याचं वर्णन करण्यापेक्षा आता त्या संबंधाने न बोलतच व्हा. योग वाशिष्ठामध्ये प्रभू रामचंद्रांनी मला ब्रह्मस्वरूप प्रगट करून दाखवा असा प्रश्न विचार. तर वशिष्ठ मुनींनी बोलणंच बंद केलं. पुन्हा विचारलं, मी तुम्हाला ब्रह्मस्वरूप प्रगट करून दाखवा असं म्हटलं, तुम्ही तर काही बोलतच नाही. काही आठवत का तुम्ही? तुम्हाला काही स्मरण करावायचं आहे का? परंतु वशिष्ठ मुनी काही बोलले नाही, आणि काहीच बोलल्यानंतर सांगितलं, हे आहे ब्रह्म. बोलणं समाप्त होत. म्हणून ज्याच्या संबंधाने बोलताच येत नाही, त्याच्या संबंधाने न बोलणं हेच काय आहे, ते बोलीजे तोंड भरवणे. ज्याच्या संबंधाने बोलताच येत नाही, त्याच्या संबंधाने न बोलणं हेच त्या परमात्म तत्वाचं वर्णन तोंड भरून केल्यासारखं आहे. ही भाषा कदाचित थोडीशी सुरुवातीला सेल्फ कॉन्ट्राडिक्शन सारखी वाटेल. म्हणजे जर त्या परमात्म्याच्या संबंधाने बोलता येत नाही, मौन धारण करणं आहे, तर मौनच त्या परमात्म्याच्या वर्णनाची भाषा आहे. ते तर मौनगा तुझे राशीना, म्हणजे काही न बोलणं हेच त्या तत्वाच्या विषयी बोलजे तोंड भरवणी. कारण आता तिथे आज्ञांतर नाही, नेणीव नाही, आणि त्या नेणीवीच्या सापेक्ष असणारी जाणीव ती पण नाही. म्हणजे जाणीव, नेणीव, नेणोणी ते जाणीजे. जाणीव म्हणजे आता वृत्ती ज्ञानही नाही. नेणीव म्हणजे अज्ञानही नाही. मग आता जाणीव, नेणीव, अज्ञान आणि त्या सापेक्ष असणारं ज्ञान, हे दोन्हीही न जाणूनच, दोन्हीही जाऊन खाली जे होतं ना, ते आपलं सहज स्थिती, नैसर्गिक स्थिती, स्वरूप स्थिती, ते जाणीजे. जाणीव, नेणीव, नेणुणी. आता नेणिवेचीही जाणीव नाही आणि जाणीवेचीही जाणीव नाही. आता या दोन्ही कल्पना मावळल्यानंतर खाली जी सहज स्थिती राहते ना, ते जाणीजे. ते जाणीजे, तीही सुद्धा सर्वनामानेच ते जाणीजे. त्याला काही नाव नाही. आता स्वरूप स्थिती आहे. आता कोणती भाषा वापरणार तुम्ही त्याला त्या समजण्यासाठी?
माऊली म्हणतात कोणती भाषा तेथ भुजिजे बोधू बोधे आनंदो घेपे आनंदे सुखवरी नुसदे सुखची भोगी. आता ही कालपासून म्हणत होतो की आपल्याला कमीत कमी शब्दाचा प्रयोग करायचा, कमीत कमी भाषा वापरायची. मग आता काय आहे? बोधे बोधू बोधिजे, म्हणजेच आता बोधानेच बोध हा समजून घेतला जातो. बोधे बोधू थिजे म्हणजे काय? भाषा फक्त त्रिपुटीची आहे पण वास्तविक बोधच आहे. आता तो केवळ बोध आहे म्हणले. तिथला आनंद कसा घ्यायचा म्हटले? आनंदे आनंदू घेपे, म्हणजे तिथे आनंदानेच आपला आनंद घ्यायचा. म्हणजेच काय? तिथे केवळ आनंद स्थिती आहे. अच्छा. सुखची सुखवरी नुसते भोगीजे, नुसते सुखवरी सुखची भोगीजे, म्हणजेच काय आहे? तिथे सुखानेच सुखाचा भोग घ्यायचा, बोधानेच बोध समजून घ्यायचा आणि आनंदानेच आनंद अनुभवून घ्यायचा. म्हणजे तिथे केवळ बोध आहे, ज्ञान आहे. तिथे केवळ आनंद आहे, तिथे केवळ सुख आहे. पण त्या सुखासाठीचे शब्द नाहीत, आनंदासाठीचे शब्द नाहीत, बोधासाठीचे शब्द नाही. काहीतरी वापरायचा शब्द तिथे. काय वापरायचा म्हटले? आता तिथे एवढाच म्हणता येईल, तिथे लोभू जोडीला लाभू जोडीला लाभा, प्रभा अलिंगिली प्रभा, विस्मयो बुडाला उभा विस्मया माझी. म्हटलं तुम्ही शब्दांचा प्रयोग काही करतात काही कळत नाही, पण काहीतरी काहीतरी ही अनुभूती शिल्लक आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे सगळंच शब्दांच्या तिथं परापश्यंती मध्यमा वैखरी, या चारही वाणींच्या पलीकडची ही सहज स्थिती आहे, ही नैसर्गिक स्थिती आहे, आत्मस्थिती आहे, ही स्वरूप स्थिती आहे. मग काय आहे म्हटले? तेथ लाभा लाभू जोडला, प्रभा प्रभा अलिंगिली, विस्मया माझी विस्मय उभा बुडाला. आता म्हटले त्या स्वरूप स्थितीमध्ये काय झालं आहे? लाभालाच लाभाची प्राप्ती झाली आहे. म्हणजे तिथे काय? केवळ लाभच लाभ. प्रभेनेच प्रभेला आलिंगन दिलं आहे. म्हणजे काय? तिथे आता चैतन्याची प्रभाच आहे, चैतन्य स्वरूप. हो म्हटलं तुम्ही काय बोलता, काही कळतच नाही, सगळं आश्चर्यच आहे. म्हटले आश्चर्य नाही, आश्चर्यामध्ये आश्चर्य उभ्या उभ्या बुडून गेले. आश्चर्य शब्दाचा प्रयोग तरी कसा करता येईल? बघा, विस्मया माझी विस्मयो उभा बुडाला. त्या आश्चर्याच्या मध्ये आश्चर्य उभ्या उभ्या बुडून गेलं. म्हणजे आता आश्चर्यालाही काही शिल्लक राहिलं नाही. काय बोलावं म्हणजे शब्दच नाही. समू तेथे सामावला, विश्रामू विश्रांती आला, अनुभव वेडावला अनुभूतीपणे. अनुभूती शब्दाचा प्रयोग करायचा म्हटला तरी आता अनुभवच अनुभूतीपणे बुडाला. अनुभव घ्यायचा म्हटला की ज्याला अनुभव यायचा तो अनुभवक, ज्याचा अनुभव यायचा ते अनुभव्य, आणि अनुभवकाला अनुभव्याचा जो अनुभव येतो
हो, परंतु आता ज्याला अनुभव घ्यायचा तो अनुभव रूप झाला. ज्याचा अनुभव घ्यायचा ते अनुभव्य आणि अनुभवक दोन्ही एक झाले. मग आता मध्ये अनुभवाला राहायला जागाच नाही, मागे आश्रय नाही, विषय नाही. आणि मग तो अनुभवच काय झाला आहे, अनुभव अनुभूतीपणे वेडावला. अनुभव तर आहे, पण कोणाचा अनुभव, कोणाला अनुभव आणि कसा अनुभव? आता अनुभव शब्दांच्या शिवायचा तो अनुभव आहे. तिथे समता ही साम्य अवस्थेला प्राप्त झाली. विश्रामही आता विश्रांतीला प्राप्त झाला. आणि अशा ह्या स्थितीपर्यंत काहीच बोलता येत नाही. मग तिथे काय बोलावं, काय सांगावं, कसं वर्णन करावं? ते म्हटले खालची जी अवस्था आहे ना, त्या अवस्थेला ही परब्रह्माची स्वरूप स्थिती. शब्द बोलण्यापेक्षा आता शांत राहून त्याचा अनुभव घ्यावा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. या श्लोकामध्ये भगवंताला जेवढं काही सांगायचं आहे तेवढं सांगून खऱ्या अर्थाने गीतेच्या विचाराचीच परिसमाप्ती इथपर्यंत होते. असो, राहिला भाग आपण उद्या बघू. रामकृष्ण.